नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय 10th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1चं शेवटचं चॅप्टर, ज्याचं नाव आहे स्टॅटिस्टिक्स. स्टॅटिस्टिक या चॅप्टरमधला प्रॅक्टिस सेट नंबर आपण 6.1 आपण पाहणार आहोत मित्रांनो. आज 6.1 मध्ये आपल्याला मीन काढण्याच्या 3 पद्धती आहेत. ॲक्च्युली त्या मीन काढण्याच्या 3 पद्धती आपण प्रॅक्टिस सेट नंबर 6.1 मध्ये बघणार आहोत. हे चॅप्टर खूप महत्त्वाचं आहे, कारण बोर्डाच्या परीक्षेला जास्त मार्काला प्रश्न या चॅप्टरवर विचारले जातात. साधारणतः 12 मार्क्सचे क्वेश्चन्स या चॅप्टरवर आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला विचारले जातात. त्यामुळे हे चॅप्टर खूप महत्त्वाचं आहे, कारण यातलेच प्रश्न जवळपास 4 मार्काला बोर्डाच्या परीक्षेला एखादा प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर 3 मार्काला सुद्धा काही प्रश्न येतात. त्यामुळे हे चॅप्टर महत्त्वाचं आहे, कारण जास्तीत जास्त मार्काला म्हणजे मोठे मोठे जे काही प्रश्न आहेत ते या चॅप्टरमधूनच विचारले जातात. ठीक आहे, तर जाऊयात पुढे मित्रांनो. पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. जर तुम्ही नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन असतं ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे मित्रांनो, आणि आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे. व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत शेअर केले. त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा ग्रुप एकदा जॉईन करा. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी साधारणतः पहिला जर प्रश्न आपण बघितला तर मीन काढण्याच्या 3 पद्धती एकूण आहेत. तुम्हाला मी मगाशी म्हटलं, तर त्यापैकी पहिली जी मेथड आहे ती म्हणजे डायरेक्ट मेथड. पहिली जी पद्धत आहे डायरेक्ट मेथड. त्याच्यानंतर बघा डायरेक्ट मेथडने आपल्याला मीन काढायचा होता. त्याच्यानंतर दुसरा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघा साधारणतः एक मिनटं, दुसरा जो क्वेश्चन तो डायरेक्ट 3rd नंबरचा क्वेश्चन आपण घेतलाय. ज्याच्यामध्ये बघा पहिला आपण हा प्रश्न बघूयात. याच्यात काय दिलेलं आहे की द फॉलोइंग टेबल शोज द नंबर ऑफ स्टुडंट अँड द टाइम दे युटिलाइज डेली फॉर देअर स्टडीज. म्हणजे इथं एक आपल्याला हा चार्ट दिलेला आहे, जी इन्फॉर्मेशन दिली त्याच्यामध्ये काही मुलं स्टडी करतात, अभ्यास करतात. बघा टाइम म्हणजे 0 to 2 आवर्स, जवळपास 7 मुलं अशी आहेत, 7 स्टुडंट असे आहेत की जे 0 to 2 आवर्स स्टडी करतात. 18 स्टुडंट असे आहेत की जे 2 to 4 आवर्स स्टडी करतात. आणि 4 to 6 आवर्स स्टडी करणारे 12 स्टुडंट आहेत. आणि त्याचबरोबर 6 to 8 आवर्स स्टडी करणारे 10 स्टुडंट आहेत. आणि 8 to 10 आवर्स स्टडी करणारे 3 स्टुडंट आहेत. तर याचा आपल्याला काय करायचं आहे, मीन काढायचा आहे. म्हणजे आपण एकंदरीत ॲव्हरेज काढतो. तर तो मीन काढताना डायरेक्ट मेथडने काढताना बघा 4 कॉलम तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पहिला जो कॉलम आहे तो आपल्याला इथं इथं टाइम दिलाय, मराठीत आलं इथं काय करू आपण, टाइम आवर. पहिल्या कॉलम मध्ये काय करायचं, जे आपल्याला दिलेले आहेत क्लास बघा तेच आपल्याला या ठिकाणी लिहायचे. हे सगळे जे काही क्लास दिले ते इथे आपल्याला लिहायचे असतात. बघा 0 to 2, त्याच्यानंतर 2 to 4, 4 to 6, 6 to 8 आणि 8 to 10 हे या ठिकाणी आपल्याला लिहायचे. आणि खाली एक टोटल आपल्याला या ठिकाणी करावे लागते. ठीक आहे, म्हणजे पहिला जो कॉलम आहे त्याच्यामध्ये हाच पार्ट लिहायचा, इथला जो क्लास दिलेले असतात ते, त्याच्यामध्ये काही जास्त फरक नाहीये. आणि दुसरा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये हेच लिहायचे, ह्याचे नंबर ऑफ स्टुडंटची फ्रिक्वेन्सी आहे ती इथे लिहायची. 7 आहे, 18 आहे, 12 आहे, 10 आहे आणि 3 आहे. ओके, आणि यांची सरळ सम करून टाकायची. समेशन एफ आय म्हणजे ही जी फ्रिक्वेन्सी आहे यांची ती टोटल आहे ती किती आहे बघा. आता 8 आणि 12 30, 40 आणि 50, जवळपास यांची सम जर तुम्ही बघितली तर ही 50 येईल. ठीक आहे, तर ही सम करायची. म्हणजे पहिले जे 2 कॉलम्स आहेत ते ऑलरेडी जे दिलेले आहेत तेच आहेत. जे आडवे दिलेत त्यांना उभे लिहायचे. म्हणजे हा टाइम आहे तो तुमचा इथं लिहिला आणि त्याच्यानंतर नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे फ्रिक्वेन्सी लिहिली. त्यानंतरचे हे जे 2 कॉलम आहेत ते क्लास मार्क म्हणजे एक्स आय आणि एफ आय एक्स आय. एफ आय एक्स आय म्हणजे काय बाबा, हे नंबर ऑफ स्टुडंट जे फ्रिक्वेन्सी आहे आणि जे क्लास मार्क येईल यांचं मल्टिप्लिकेशन करून इथे लिहायचं. म्हणजे हे 2 कॉलम ऍड करायचे आहेत आपल्याला. म्हणजे डायरेक्ट मेथडने तुम्हाला मीन काढण्यासाठी 4 कॉलम असतात. पहिला दुसरा ऑलरेडी दिलाय. तिसरा क्लास मार्क म्हणजे काय, 0 आणि 2 यांच्या दोघांच्या मध्ये येणारा नंबर. 0 आणि 2 दोघांच्या मध्ये काय येतात बाबा, 1 येतात. 2 आणि 4 या दोघांच्या मध्ये येतात 3. 4 आणि 6 याच्यामध्ये येतात 5. 6 आणि 8च्या मध्ये येणारा नंबर 7 आणि 8 to 10च्या मध्ये येणारा नंबर 9. ही झाली क्लास मार्क. क्लास मार्क झाल्यानंतर आता काय करायचं, एफ आय एक्स आय. आता एफ आय म्हणजे हा कॉलम आणि हा कॉलम दोघांचं मल्टिप्लिकेशन. म्हणजे 7 into 1 7 झाले बरोबर. 18 3 जा 54 झाले. त्याच्यानंतर 12 5 जा 60 झाले. त्याच्यानंतर 10 7 जा 70 झाले आणि 3 9 जा 27 झाले. आता काय करायचं, यांची सम, समेशन एफ आय एक्स आय यांची सम बघा. 7 आणि 4 11, 11 आणि 7 18, 18 चे 8 हातच्याला आपल्याकडे 1 आला वरती. 5 and 1 6, 6 and 6 12, 12 आणि 18 आणि 19 झाले आणि हे 21 झाले. 218.
म्हणजे बघा अशा प्रकारे हा टेबल तयार करणं खूप इम्पॉर्टंट आहे. एकदम सिंपल आहे. म्हणजे माझ्याकडे बघा समेशन एफ आय किती आलं 50 आणि एफ आय एक्स आय काय किती झालं 218. मग आता याच्यामध्ये बघा या सगळ्या गोष्टी लिहू. पहिली गोष्ट लिहू समेशन एफ आय जे आहे ते आपल्याला मिळालेलं आहे 50 आणि समेशन एफ आय एक्स आय हे आपल्याला मिळालेलं आहे 218. मीन बाय आता आपल्याला काय 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 करायचं मीन बाय डायरेक्ट मेथड. मग डायरेक्ट मेथडने मीन जर तुम्हाला काढायचा असेल तर मीन काढायचा फॉर्म्युला बघा मीन म्हणजे तो एक्स बार असतो इज इक्वल टू समेशन एफ आय एक्स आय डिवायडेड बाय समेशन एफ आय. तर डायरेक्ट मेथडने मीन काढायचा फॉर्म्युला आहे समेशन एफ आय एक्स आय डिवायडेड बाय समेशन एफ आय. समेशन एफ आय एक्स आय किती आलं 218 आणि समेशन एफ आय किती 50. ओके 218 अपॉन 50 हे केलं की आपलं उत्तर येईल. आता 50 ने 218 ला डिवाइड करा. 50 ने डिवाइड करायचं 218 ला. बघा 54 जा 200 1 आणि 8 आलं. एक 0 घेतला एक पॉईंट घेतला. 50च्या टेबलमध्ये आपल्याकडे 80 येतात का बघा 53 जा 150 आपल्याकडे आलं आणि 150 आपल्याकडे आलं. आता 180 मधून 150 गेलं 30 आलं. एक 0 घेतला आणि 30 आलं. 30च्या पुढे एक 0 घेतला 300. 56 जा 300 आपल्याकडे आलं म्हणजे 4.36 आपल्याकडे उत्तर आलं 4.36 अवर. हा झाला आपला मीन. म्हणजे अशा प्रकारे आपण हा मीन काढू शकतो. मीन काढणं खूप सोपं आहे, जास्त अवघड नाहीये मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण पुढचे बरेचसे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडे पुढचे सुद्धा काही क्वेश्चन्स आपण बघून घेऊयात. एकच मिनिटं फक्त एकदा फक्त क्वेश्चन आपण बरोबर आहे का आपला चेक करू. कारण हा झाला पहिला क्वेश्चन जो मीन आपण कसा काढायचा ते बघितला आणि मीन काढणं हे सोपं आहे आणि आपल्या हातातले जे मार्क आहेत ते अजिबात आपल्याला सोडायचे नाहीयेत. तर याच्यानंतर आपल्याकडं बघा 4.36 बरोबर आहे आपलं. यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये बघा आपल्याकडं क्वेश्चन नंबर आपण आता पहिला बघितला. हा क्वेश्चन जो आहे तो 1 नंबरचा क्वेश्चन होता. ओके, पहिल्या नंबरच्या क्वेश्चन नंतर आपण डायरेक्ट थर्ड नंबरचा क्वेश्चन बघूयात. आपण थर्ड नंबरचा का सेकंडचा पण बघणार आहोत, पण फर्स्ट आणि थर्ड हा डायरेक्ट पद्धतीने आपल्याला मीन काढायचा आहे. म्हणजे डायरेक्ट पद्धतीचे अगोदर क्वेश्चन बघू. यामध्ये टोटल 6 क्वेश्चन्स आहेत या प्रॅक्टिस सेटमध्ये. तर 2 क्वेश्चन जे दिलेत ते मीन काढायची डायरेक्ट मेथड आहे. 2 क्वेश्चन जे दिलेले आहेत ते ॲझ्युम मीन मेथड आहे आणि 2 क्वेश्चन जे आहेत ते स्टेप डेव्हिएशन. असे 3 मेथडचे 6 क्वेश्चन्स आहेत. ओके, तर पहिले आपण सगळे डायरेक्ट मेथडचे बघूया. तर हा जो डायरेक्ट मेथडचा दुसरा क्वेश्चन आहे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला डायरेक्ट मेथडच आहे. तर याच्यामध्ये आपल्याकडे बघा काय दिलेलं आहे की अ मिल्क सेंटर शुल्ड मिल्क टू 50 कस्टमर सोल्ड मिल्क. म्हणजे यांनी काय केलंय 50 कस्टमरला मिल्क सोल्ड केलेलं आहे या ठिकाणी आपल्याला दिसतंय. आणि याच्यामधून आपल्याला काय काढायचं आहे की ही जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे या इन्फॉर्मेशनचा आपल्याला मीन काढायचा आहे. तो डायरेक्ट मेथडने सेम आहे मित्रांनो. बघा डायरेक्ट मेथडने आपल्याला काढायचा आहे. मग सेम आपण काय करू, हे मिल्क सोल्ड इथं लिहिलं आणि नंबर ऑफ कस्टमर लिहिलं. मग हे बाबा किती 1 to 2 आहे, 2 to 3 आहे 3 लिटर, 3 to 4 लिटर आहे, 4 to 5 लिटर आहे, 5 to 6 लिटर आहे. आणि नंतर मग आपण काय करू इथे एक टोटल करू. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला हे नंबर ऑफ कस्टमर्स दिले 17 आहे, 13 आहे, 10 आहे, 7 आहे, 3 आहे आणि हे टोटल किती 50 आहेत. समेशन एफ आय इज इक्वल टू 50. बघा 7 + 3 10 आणि 10 आपल्याकडे झाले 20 आणि ह्या दोघांची टोटल होते 30. 20 आणि 30 झाले 50. त्याच्यानंतर क्लास मार्क म्हणजे काय बाबा 1 आणि 2 दोघांच्या मध्ये येणारा नंबर. आता कुठला दोघांच्या मध्ये आपल्याला तुम्हाला नॅचरल नंबर डायरेक्टली मिळत नाही कुठली. मग दोघांच्या मध्ये येणारा नंबर जो आहे तो आपण काय म्हणू 1.5 असेल. 2 आणि 3 दोघांच्या मध्ये येणारा नंबर 2.5 असेल. 3 आणि 4च्या मध्ये येणारा नंबर 3.5 असणार. 4 आणि 5च्या मध्ये येणारा नंबर 4.5 असणार. 5 आणि 6च्या मध्ये येणारा नंबर 5.5 असणार. तर अशा प्रकारे आपण हे सगळे क्लास मार्क जो आहे तो काढू शकतो. तर क्लास मार्क काढणं इतकंच अवघड नाहीये. तर क्लास मार्क काढणं खूप सोपं आहे, जास्त त्याच्यामुळे काही जास्त टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे, पुढचा एफ आय एक्स आहे म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करू. 17 × 1.5 बघा 17 × 15 करा. 15 7 जा 105 येतात. इथं 0 घेतले, इथं 5 घेतले आणि वरती आले 10. 15 1 जा 50 आणि 10 किती झाले 25. म्हणजे इथं किती आलं आपल्याकडं 15 आणि 10 25. म्हणजे इथं तुमच्याकडे आलं 25.5 आलं. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा 13 × 2.5 बरं का 2.5 × 13 करा. 13 5 जा आपल्याकडे तर 65चे 5 वरती आले 6. 13 2 जा आपल्याकडे आले 26 आणि 6 किती झाले 32. म्हणजे इथं आले तुमचे 32.5. त्याच्यानंतर 3.5 × 10 तुमच्याकडे डायरेक्ट येतील 35 म्हणजेच 35.0.
4.5 इंटू 7 बघा, 4.5 इंटू 7, 7 5 जा 35, वरती आले 3, 7 4 जा 28, 28 आणि 3 31, 31.5 येईल इथं. इथं तुमच्याकडे आला 31.5 आणि 5.5 इंटू 3 बघा, 5.5 इंटू 3, 5 3 जा 15, एक आला, 5 3 जा 15 आणि एक झाले 16, 16.5 म्हणजे इथं आपल्याकडे आलं 16.5. ओके, 16.5. आता यांची टोटल करायची बरं का, 16.5 समेशन FI XI. आता यांची टोटल बघा, 5 5 5 5 5 4 जा 20 येतात म्हणून इथं या ठिकाणी लिहिले 0, वरती आले 2 आणि इथं पॉईंट येईल बरं का. 2 + 5 7 8 9 9 + 5 14 15 15 आणि आपल्याकडे 5 आले 21, 21 चे 1 वरती आले आपल्याकडे परत 2. ओके, नाही परत एकदा चेक करू आपण या ठिकाणी बघा, 2 होते आपल्याकडे वरती, 2 + 5 7, 7 आणि 2 झाले आपल्याकडे 9 9 आणि 5 14 15 15 आणि 6 आपल्याकडे झाले 21, 21 चे 1 इथे घेतले, 2 वरती आले, 2 नंतर 4 झाले, 4 7 8 9 10 11 12 13 आणि इथं 14 आले, 141.0 म्हणजे याचा अर्थ 141. हे काय झालं, समेशन FI XI. आता मला मीन काढायचं आहे. मगाशी तुम्हाला मी म्हटलं मीन काढायचं आहे तर काय फॉर्म्युला वापरणार आपण, मीन इज इक्वल टू समेशन FI XI डिवायडेड बाय समेशन FI. ओके, समेशन FI XI किती 141 आणि FI किती 50. मग इथं लिहायचं 141/50. आता 141 ला 50 ने डिवाइड करा, 50 ने डिवाइड करायचं 141 ला, 52 जा 100. आता 141 गेले, 141 मधून 100 गेले, किती राहिले बाबा आपल्याकडं 41 राहिले. आता इथे एक 0 घेतला आणि इथे एक पॉईंट घेतला, 5 8 जा 40 म्हणून 58 जा आपल्याकडे आले 400. इथं आला 1 आणि 0, एक 0 घेतला आणि 5 2 जा आपल्याकडे येतात 100 म्हणजे 2.82, 2.82 आणि या ठिकाणी इथं काय लिटर आहे म्हणून लिटर येईल, 2.82 लिटर. तर अशा प्रकारे आपल्याला हे कॅल्क्युलेट करता येईल. एकदम सिंपल आहे, डायरेक्ट मेथड खूप सोपी आहे. 2 किंवा 3 मार्काला यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. 3 मार्काला विचारला गेला तर उत्तम, 4 मार्काला विचारला गेला तर मग दुधात साखर. ओके, आता यानंतर क्वेश्चन नंबर 2 आपण या ठिकाणी बघूयात. याचा तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. आता 2 नंबरचा जो आपला क्वेश्चन आहे त्या 2 नंबरच्या क्वेश्चनकडे आता आपण वळू. बघा 2 नंबरचा क्वेश्चन जरा थोडासा वेगळा आहे कारण मेथड वेगळी. इथं काय करायचं आपल्याला, इन द फॉलोइंग टेबल द टोल पेड बाय ड्रायव्हर्स, म्हणजे इथं जो टोल पेड केलेला आहे ड्रायव्हर्सने, म्हणजे ह्या व्हेकलचे नंबर्स आहेत आणि वरती टोल, म्हणजे 300 to 400 रुपीजच्या दरम्यानचा जो टोल आहे तो 80 व्हेकल्सने पेड केलेला आहे. 110 व्हेकल्सने 400 to 500 पर्यंतचा टोल पेड केलेला आहे. तर ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ॲज्युम मीन मेथडने आपल्याला काय करायचं आहे, मीन काढायचा आहे. तर ॲज्युम मीन मेथडने मीन काढण्यासाठी 1 2 3 4 5 टेबल आपल्याकडं आहेत. तर यासाठी आपल्याला पहिली गोष्ट काय करायची, सगळ्यात पहिली गोष्ट हा जो टोल दिलाय तो इथं आपण लिहिणार. मगाच्या सारखं पहिला कॉलम सेमच, 300 to 400. ओके, सगळं याला इथं लिहायचं, 400 to 500, त्याच्यानंतर 500 to 600, 600 to 700, 700 to 800. ठीक आहे, हा झाला. आणि इथं आपण एक टोटल ऍड करू. ठीक आहे, व्हेकल्स किती बाबा, तुम्हाला या ज्या व्हेकल्स दिल्यात त्या इथं लिहायच्या. 180 झालं, 110 झालं, 120 झालं, 70 झालं आणि 40 झालं. आणि इथं समेशन FI आपल्याला करून टाकायचं आहे. बघा FI समेशन FI किती झालं बाबा, किती व्हेकल झाल्या, 80 + 110 190, 190 + 120 310, 310 + 70 380 झाले, 380 प्लस आपल्याकडं 40 किती झालं, 420 झालं. म्हणजे या ठिकाणी टोटल किती, 420 हे आपले झाले टोटल. आपल्याकडे या ठिकाणी 420 आपल्याला मिळालेले आहेत. आता याच्यानंतर पुढे काय करायचे, हे जरा 420 झाले. आता याच्यानंतर बघा पहिले 2 कॉलम सेम आहेत. मगाशी मी काय म्हटलं, जी डायरेक्ट मेथड आहे ना तिच्यामध्ये आणि याच्यामध्ये पहिले 3 कॉलम सेम असतात. पहिला कॉलम जसाच्या तसा लिहिला, दुसरा कॉलम पण जसा आहे तसा लिहिला, इथे टोटल केली, आणि तिसरा कॉलम पण या ठिकाणी आपल्याला तसंच आहे, या मेथडमध्ये आणि मागच्या मेथडमध्ये सेम आहे. तिसऱ्या कॉलम मध्ये काय करायचं, क्लास मार्क. 300 आणि 400च्या मध्ये येणार आपल्याकडे 350, बरोबर. 400 आणि 500च्या मध्ये कोण येणार, 450. 500 आणि 600च्या मध्ये येणार 550. त्याच्यानंतर 600 आणि 700च्या मध्ये येणार 650 आणि 700 आणि 800च्या मध्ये येणार 750.
अशा प्रकारे हा क्लास मार्क आपण काढला. क्लास मार्क काढल्यानंतर पुढच्या ज्या दोन ज्या काही या ठिकाणी आपल्याला कॉलम्स आहेत ते कॉलम वेगळे आहेत. म्हणजे पहिले 3 कॉलम जे आहेत ना ते डायरेक्ट मेथडमध्ये आणि ॲझ्युम मीन मेथडमध्ये सेम आहे, काहीच फरक नाहीये. आणि तिसरी जी मेथड आहे तिच्यामध्ये पण सेम असणार आहे. आता बघा DI काढायचं. आता आपल्याला काय करायचं DI. आता DI म्हणजे काय बाबा? DI चा फॉर्म्युला आहे xi - a. आता xi म्हणजे काय बाबा? xi म्हणजे बाबा हा xi. xi म्हणजे हे सगळे नंबर 350, 450, 550, 650, 750 हे सगळे xi. या xi मधून मला a ला मायनस करायचं. आता a ला कुठून आणायचा बाबा? तर a ला कुठून आणायचा हा प्रश्न महत्वाचा आहे. a म्हणजे काय? या सगळ्यांच्या मध्ये कुठला नंबर येतो? तो a. मध्ये येणारा जो नंबर आहे हा आपण जो आहे याला आपण a म्हणणार. म्हणजे तुमची a ची जी व्हॅल्यू आहे, a ची व्हॅल्यू इथं किती आली बाबा? 550. a ची व्हॅल्यू 550 आली. तर आता xi मधून a म्हणजे या सगळ्यांमधून 550 मायनस करायचे. 350 मायनस 550. आता 350 मधून जर 550 गेला बघा, 350 मायनस 550, 350 मधून 550 जात नाही. 550 मधून 350 गेला, 200 आन्सर आलं. फक्त -200 कारण मोठ्या नंबरचं साईन. इथं आलं -200. आता 450 मधून 550 गेले -100 येतील. आता 550 मधून 550 गेले 0. 650 मधून 550 गेले 100. त्याच्यानंतर 750 मधून 550 गेले 200. झालं हे सगळं. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय? FI आणि DI. FI DI. आता याला मी रफ करतो. आता FI DI म्हणजे काय बघा? FI म्हणजे काय बाबा? हा पार्ट. आणि DI म्हणजे काय बाबा? हा पार्ट. या दोघांचं तुम्हाला काय करायचं? आता मल्टिप्लिकेशन. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून पलीकडे आपल्याला लिहायचं. बाकी काय नाही विषय. एकदम सिंपल आहे. बघा आपण बघितलं डायरेक्ट मेथडमध्ये FI असतो. इथं FI DI. आता 80 × 20. 8 2 जा 16 म्हणून इथं -16 दिलं. आणि 1 2 3 0 1 2 3 1600. 110 × 100 इथं मायनस आहे म्हणून -110 आपण या ठिकाणी लिहिलं. 110 × 110 आणि हे 2 0. बरोबर. या ठिकाणी आपल्याकडे किती आलं? 11,000 आपल्याकडे या ठिकाणी आलेलं आहे. वरती आलं 16,000, खाली आलं 11,000. त्याच्यानंतर 120 × 0 0 आलं. त्याच्यानंतर आपल्याकडं या ठिकाणी काय आलं बाबा? 7 × 100 70 × 100 700 आपल्याकडे आलं. 7,000 आलं. त्याच्यानंतर 4 2 जा 8 आणि त्याच्या पुढं 1 2 3 0 लिहिले 8,000. तर अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन म्हणजे याचं आणि यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याकडं आपण केलेलं आहे. 80 × 200 16,000. त्याच्यानंतर 110 × -100 -11,000 आपल्याकडे आलं. 120 × 0 0. 70 × 100 7,000 आलं. आणि 40 × 200 8,000 आलं. ठीक आहे. आता यांची टोटल इथं कशी करायची बाबा? समेशन FI XI. बघा टोटल करताना काळजी घ्यायची इथं. कारण काय झालं की टोटल करताना वर निगेटिव्ह आहेत आणि खाली पॉझिटिव्ह नंबर आहेत. मग या दोघांची सम करू वेगळी. 11 आणि 16 झाले 27,000. बरोबर. हे -27,000 झाले. आणि 8 + 7 आपल्याकडे येतं 15. इथं आले 15,000. ठीक आहे. आता हा मायनस आणि हा प्लस आहे. मायनस प्लस काय होतं? मायनस होतं. दोघांची सबस्ट्रॅक्शन होईल. 27,000 मधून 15,000 जर मायनस केले तर 0 0 0 आले. 7 मधून 5 गेले 2 आणि इथं आले 12,000. किती आलं बाबा? यांची जी टोटल आहे ती 12,000 येईल. किती येईल बाबा? 12,000. परंतु 12,000 तर आली, परंतु साईन कुठला देणार? मोठ्या नंबरचं. मोठा नंबर 27, त्याचं साईन -12,000 आपल्याकडे या ठिकाणी आलेली आहे. ठीक आहे. तर -12,000 ही आपल्याकडे व्हॅल्यू आपल्याकडे येईल. आता मीन काढताना बघा इथं मीन काढायचा फॉर्म्युला थोडासा वेगळा आहे. पहिला या ठिकाणी डी बार इथं मला काढावा लागतो. समेशन FI DI अपॉन समेशन FI. पहिलं काय करायचं? डी बारची व्हॅल्यू काढायची. डी बारची व्हॅल्यू काढायचा फॉर्म्युला समेशन FI DI डिवायडेड बाय समेशन FI. FI DI किती? 12,000. निगेटिव्ह 12,000. आणि समेशन FI किती? 420. बघा इथं 420 आहे. आता इथं काय काय कट होईल ते कट करू. हे 2 0 कट झाले. 42 आणि 12 हे दोघं जण सुद्धा 6च्या टेबलमध्ये येतात. बघा वरती माझ्याकडे निगेटिव्हचं साईन राहील. 6 2 जा 12 आणि हे 2 0 आणि 6 7 जा आपल्याकडे किती आलं बाबा? 42 आलं. मग 7 ने काय करू? 200 ना डिवाइड करू. बरोबर ना. 7 ने 200 ला आपण डिवाइड करू. 7 2 जा 14 आलं. बरोबर. 20 + 14 आपल्याकडे 20 मधून 14 गेले 6 वरून आले 0. त्याच्यानंतर 7 8 जा 56 4 आले 0 आलं पॉईंट आला. 7 5 जा 35 परत
5 घेतला, 0 घेतला, 7 7 जा 49 म्हणजे 28.57. किती आला बाबा? 28.57. फक्त निगेटिव्ह 28.57. पण हे आन्सर आहे का नाही? हा आपला मीन नाहीये. हा मीन आहे का नाही? आता मीन काढायचा इथं फॉर्म्युला वेगळा आहे. म्हणजे डी बारची व्हॅल्यू आल्यानंतर मी मीन काढणार. आता इथं मीन काढायचा जो फॉर्म्युला आहे तो इथं वेगळा आहे. ए प्लस डी बार. काय? ए प्लस डी बार हा मीन काढायचा मेन फॉर्म्युला इथं. ए प्लस डी बार. आता ए ची व्हॅल्यू काय बाबा माझ्याकडे आली? ए ची व्हॅल्यू काय बाबा? इथं 550. मगाशी बघितलं ए ची व्हॅल्यू 550 आणि प्लस डी बार किती? -28.57. मग आता काय होईल बाबा? 550 प्लस मायनस -28.57 यांचं सबस्ट्रॅक्शन करा. बघा यांचं सबस्ट्रॅक्शन काय आहे ते चेक करू. 550 आणि त्याच्यानंतर 27.57. ठीक आहे. इथं 2 0 घेतले. 0तून 7 नाही जात, 10 मधून 7 गेले 3, 10 मधून 6 गेले 4, पॉईंट घेतला, 10 मधून 8 गेले 2, इथे 1 घेतला, 5 मधून 3 गेले 2 आणि इथं 522.43. किती बाबा? 523.43. ठीक आहे. 520 एकदा चेक करू परत एकदा बघा. 550.00 पकडा आणि मायनस आपल्याकडं 228.57. बघा या ठिकाणी इथं आले 3, इथं आले 4, इथे 1 घेतला परत. आता 10 मधून 9 गेले, इथं 1 आले, इथं परत 1 घेतला 2, 521.43. ठीक आहे. 521.43. 521.43 हे काय बाबा? आपल्याकडे रुपीज. ओके, रुपीज हे तुमचं झालं उत्तर. तर अशा प्रकारे आपण हे कॅल्क्युलेट करू शकतो. इथं कॅल्क्युलेशन करणं खूप महत्त्वाचं आहे. सबस्ट्रॅक्शन, ॲडिशन या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. कारण इथं कधी कधी आपली गडबड होते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी समजून घ्या. याचा स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. यानंतर आणखी बघा, पहिला बघितला, दुसरा बघितला, तिसरा बघितला. आता आपण 4th नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये सुद्धा हीच मेथड आपल्याला वापरायची आहे. तर 4th नंबरचा क्वेश्चन आता आपण बघून घेऊयात की ज्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला याच मेथडने आपल्याला मीन काढायचा आहे. तर हा पुढचा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4, हा सुद्धा आपल्याला ॲझ्युम मीन मेथडने सॉल्व्ह करायचा आहे. याच्यात आपल्याला काय करायचं बघा, इथं आपल्याला ही माहिती दिली, प्रोडक्शन दिले 1000 रुपीजमध्ये आणि नंबर ऑफ फार्मर्स दिलेले आहेत. तर या दोघांना जे आडवे आहेत त्यांना असे उभे आपण लिहून घ्यायचं, बाकी काहीच नाही. पहिलं काय 25 to 30, त्याच्यानंतर 30 to 35, त्याच्यानंतर 35 to 40, त्याच्यानंतर 40 to 45 आणि त्याच्यानंतर 45 to 50 पुरे 50 आणि खाली आपलं आलं टोटल. ओके, त्याच्यानंतर नंबर ऑफ फार्म्स जे दिलेले आहेत ते 20 25 यांना लिहून घ्या. 20 लिहिलं, 25 लिहिलं, 15 लिहिलं, 10 लिहिलं, 10 लिहिलं आणि समेशन FI किती आले बाबा? 20 आणि 25 आपल्याकडे किती आले? 45 45 60 70 80. समेशन FI इज इक्वल टू 80. त्याच्या बघा ॲझ्युम मेथडमध्ये मी तुम्हाला म्हटलं पहिले 2 कॉलम सेम आहे आणि तिसरा पण सेम आहे. तिसरा म्हणजे क्लास मार्क. 25 आणि 30 याचा क्लास मार्क म्हणजे दोघांच्या मध्ये येणारा नंबर कुठला? 25 आणि 30 या दोघांच्या मध्ये येणारा नंबर, दोघांची सम डिवायडेड बाय 2 करा. दोघांची सम 55/2 करा. 55 ला 2 ने डिवाइड करा. 2 2 जा 4, 5 मधून 4 गेले 1, वरून आले 5, 2 7 जा 14 आणि इथं आले 1, 0 घेतला, पॉईंट घेतला, 2 5 जा 10 म्हणजे 27.5 या ठिकाणी येईल बरं का. म्हणजे या ठिकाणी किती येईल? 27.5. या दोघांचा क्लास मार्क 27.5. तसंच 30 आणि 35च्या मध्ये येणारा नंबर 32.5. त्याचप्रमाणे 35 आणि 40च्या मध्ये येणारा नंबर 37.5. तसेच 40 आणि 45च्या मध्ये येणारा नंबर 42.5 आणि खाली येईल 47.5. झालं. एवढं सगळं झाल्यानंतर आपल्याला DI आणि FIDI ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत आपल्याला इथे. आता याच्यामध्ये DI ची व्हॅल्यू काढण्यासाठी मला A ची व्हॅल्यू माहिती पाहिजे. A म्हणजे काय बाबा? म्हणजे XI म्हणजे ह्या XI मधून या सगळ्यांमधून मला A ला मायनस करायचा आहे. A म्हणजे मधी कोण आहे बाबा? 37.5 हा आपला आला A. म्हणजे इथं A ची व्हॅल्यू आपल्याकडे आली 37.5. म्हणजे या सगळ्यांमधून 37.5 ला आपल्याला काय करायचंय? वजा करायचंय, सबट्रॅक्ट करायचं आहे. 27.5 बघा, 27.5 मायनस 37.5, 0.55 गेला. 27 मायनस 37, 27 मधून 37 जात नाही. 37 मधून 27 गेले 10, 37 मधून 27 गेले 10 आले राईट. फक्त मायनसचं साईन, -10. तसंच 32.5 मधून 37.5 बघा, 32.5 मायनस 37.5
बरोबर 5 गेले. 32 मायनस 37, 32 मधून 37 जात नाही, 37 मधून 32 गेले 5 राहिले, फक्त -5. ओके, आणि 37.5 मधून 37.5 गेले 0. 42 मायनस 37 5, 47 मायनस 37 10, संपला विषय. आता FI म्हणजे हे, DI म्हणजे हे, यांचं मल्टिप्लिकेशन 20 इंटू -10 -200. त्याच्यानंतर 25 5 जा किती झालं 125. 25 बघा या ठिकाणी 25 5 जा 125, फक्त -125 आपल्याकडे येतील. 15 इंटू 0 0, 10 इंटू 5 50, बरोबर, आणि 10 इंटू 10 100. मग आता यांचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, समेशन FI/DI, बरोबर, समेशन FI/DI. आता यांची सम कशी, या दोघांची वरच्यांची ऍडिशन वर करा, मायनस मायनस आहे खाली प्लस प्लस आहे. इथं काय झालं 325 मायनस 325 झाले यांची टोटल, आणि यांची टोटल किती येतील 150. आता मायनस आणि प्लस मायनस झाले, मग 325 मधून 150 मायनस करा, 5 मधून 0 गेले 5. आता 12 मधून या ठिकाणी 5 गेले 7, इथं आला 1 म्हणजे 175. किती आला बाबा आन्सर 175, फक्त -175 आपल्याकडे येईल, -175. तर अशा प्रकारे आपल्याकडे समेशन FI/DI येतील -175. आता बघा समेशन FI आलं 80, FI/DI आलं -175. तर पहिली डी बारची व्हॅल्यू काढायची, समेशन FI/DI अपॉन समेशन FI. FI/DI काय -175 आणि DI किती बाबा 80. आता 80 ने काय करा 175 ला डिवाइड करा. बघा 80 च्या टेबलमध्ये 175 येत नाही, 82 जा आपल्याकडे येतात 160, इथं आले 5 15 आले, इथं घेतला पॉईंट, इथं घेतला 0. 18 1 जा 80 आपल्याकडे आले, 150 मधून 80 गेले, आपल्याकडे राहिले 70 राहिले, एक 0 घेतला आपण. 8 जा आपल्याकडे किती आलं 64 म्हणजे 640. आता इथं 6 0 घेतले, एक 0 घेतले. 8 7 जा आपल्याकडं 56 आले, परत इथे घेतले 4 घेतले, 0 घेतले, आणि 8 5 जा आपल्याकडे आलं, म्हणजे किती आलं 2.1875. मग इथं या ठिकाणी 7 जे आहे ते 5 पेक्षा मोठे, म्हणून 18चं 19 करू, 2.19 आपल्याकडे येईल. फक्त -2.19 हे आपण या ठिकाणी घेऊ शकतो. -2.19 ही कोणाची व्हॅल्यू झाली, डी बारची. आता आपल्याकडे डी बारची पण व्हॅल्यू आली. तर डी बारची व्हॅल्यू आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, निगेटिव्ह मध्ये आली 2.19 डी बार. आता आपल्याला मीन काढायचा आहे. मीन काय बाबा, ॲझ्युमिन मेथड. मग इथं मीन काढायचा फॉर्म्युला आपल्याकडे असतो A प्लस डी बार. मग अशी आपण बघितलं A प्लस डी बार हा फॉर्म्युला आहे. A ची व्हॅल्यू काय बाबा, A ची व्हॅल्यू इथं काढली 37.5. मग इथं लिहायचं 37.5 म्हणजे 37.50 प्लस डी बारची व्हॅल्यू -2.19 ही कोणाची झाली व्हॅल्यू, डी बारची. मग आता इथं काय करू 37.50 प्लस मायनस -2.19. मग आता 37.50 याच्यातून मायनस करा, काय करा 2.19 ला मायनस करा. बघा 10 मधून 9 गेले 1, इथं आला 1. 5 मधून 2 आणि 5 मधून 2 गेले 3, बरोबर. 7 मधून 2 गेले 5 आणि 3, इथं 35.31 किती आलं बाबा 35.31,000 रुपीज. मग आता 1000 रुपीज येत नाही इथं, मग याचा अर्थ काय करायचं, याला 1000 ने मल्टिप्लाय करा. 35.31 इंटू 1000. 1000 म्हणजे 3 पॉईंट पुढे गेले, 3531 आणि एक बघा हे 2 पॉईंट म्हणजे 31 आलं आणि 1.10 आपल्याकडं, एवढे रुपीज किती 35,310 रुपीज हा झाला तुमचा मीन. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हा मीन काढता येईल. ओके, याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू. पुढची आणखी एक मेथड आहे तर ती बघूयात. याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. तर 4 क्वेश्चन झालेत, आता 5वा आणि 6वा क्वेश्चन आहे. त्या 5व्या आणि 6व्या क्वेश्चन मध्ये 2 वेगळ्या मेथड्स, एक वेगळी मेथड आहे स्टेप डेव्हिएशन मेथड. तर ती स्टेप डेव्हिएशन मेथड आपल्याला बघायची आहे. तर ही मेथड सुद्धा मित्रांनो सोपी आहे, एवढा काय अवघड विषय नाहीये. याच्यामध्ये 5 कॉलम असतात बघा. डायरेक्ट मेथडमध्ये 4 कॉलम, त्याच्यानंतर ॲझ्युमिन मध्ये 5 कॉलम आणि ही जी आहे हिचं 6 कॉलम असतात, बरोबर. परंतु काही फरक आहे जो कॉमन आहे, तो समजून घेतला पाहिजे. बघा पहिली गोष्ट, हे फंड दिलेत आणि नंबर ऑफ वर्कर दिलेत. तर हे पहिले जे आडवे आहेत बघा, पहिली गोष्ट पहिला कॉलम सेम आहे, सगळ्यांमध्ये सेम आहे. 0 to 500, 500 to 1000, बरोबर. 1000 to 1500 बघा. त्याच्यानंतर 1500 to 2000, बरोबर. आणि 2000 to 2500, 2000 to 2000
500. पहिला कॉलम जसा आहे तसा लिहायचा आणि इथं आपण काय करतो टोटल लिहितो. हे सगळ्यांमध्ये सेम आहे. नंबर ऑफ वर्कर हे पण सगळ्यात सेम आहे बाबा. 35, 28, 32, 15, 10 आणि इथं समेशन FI हे पण लिहिणं गरजेचं आहे. हे पण सगळ्यांमध्ये कॉमन आहे. आता इथं 120 वर्कर्स दिलेले आहेत म्हणजे यांची सम तुमची 120 येणार आहे. त्या व्यतिरिक्त दुसरी काय येणार नाही. बघा या दोघांची सम 60 आणि हे झाले आपल्याकडे 35, 95 आणि 15 झाले 110 आणि 10 किती झाले 120 यांची सम येते. हे दोन कॉलम सगळ्यांमध्ये सेम आहे. तिसरा पण सेम आहे क्लास मार्क. 0 to 500 मध्ये काय येतो बाबा 250 येणार. दोघांच्या मध्ये येणारा नंबर 250. या दोघांच्या मध्ये येणारा नंबर 750. 1000 आणि 1500 यांच्या दोघांच्या मध्ये येणारा नंबर क्लास मार्क म्हणजे या दोघांच्या मध्ये येणारा जो नंबर आहे तो किती येतो आपल्याकडे 11 या ठिकाणी 1250 हा नंबर येईल. या दोघांच्या मध्ये येईल 1750 येईल. या दोघांच्या मध्ये 2250 येईल. या दोघांच्या मध्ये येणारा नंबर म्हणजे आपल्याला क्लास मार्क म्हणजे या दोघांच्या मध्ये येणारा जो नंबर आहे या दोन क्लासच्या मध्ये येणारा तो आपण या ठिकाणी लिहायचा आहे. म्हणजे हे 3 कॉलम जर तुम्ही बघितले तर प्रत्येक कुठल्याही प्रकारचं गणित असू दे त्या प्रत्येक गणितामध्ये हे तीनही कॉलम आपल्याकडे सेम असतात हे लक्षात घ्या. आता इथं DI पण कसा काढायचा मगाशी बघितलाय ॲझ्युमिन मेथड मध्ये आणि याच्यामध्ये 4 कॉलम कॉमन असतात DIचा. DI म्हणजे XI मायनस A. आता A ची व्हॅल्यू म्हणजे मध्ये कोण आहे ही झाली आपली A ची व्हॅल्यू. ठीक आहे. आता A ची व्हॅल्यू किती बाबा आपल्याकडे आली A = 1250 बरोबर. ही झाली तुमची A ची व्हॅल्यू. मग आता आपल्याला काय करायचं या सगळ्यांमधून आपल्याला मायनस करायचं आहे. 1250 सगळ्यांमधून मायनस करायचं. बघा 250 मायनस 1250 XI मधून म्हणजे या सगळ्यांमधून 1250 मायनस करायचं आहे. 1250 मायनस करायचे. 250 मधून 1250 गेले किती आले बाबा -1000. इथं आपल्याकडे येतं -1000. इथं आपल्याकडे येईल -500. इथं 0 येईल. 1750 मधून 1250 गेले 500. इथं तुमच्याकडे येतील 1000. ठीक आहे. कारण 2250 मधून 1250 गेले 1000. आता UI म्हणजे काय DI/G. DI म्हणजे हे जे काही DI आहेत इथे. आता इथे A ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी लिहिली बाबा. बघा या ठिकाणी लक्षात घ्या A = किती 1250. आता UI ची व्हॅल्यू म्हणजे काय DI/G. G म्हणजे काय बघा या सगळ्यांना डिवाइड करा. आता G कुठून शोधायचं बाबा. G ची व्हॅल्यू ही जी G आहे ती कुठून शोधायची बघा. असा नंबर आहे की या सगळ्यांना डिवाइड करता येईल म्हणजे या सगळ्यांना डिवाइड करू शकतो असा नंबर बाबा ज्या नंबरने या सगळ्यांना डिवाइड करू शकतो. बघा आता या नंबरला आपण 10 ने सगळ्या बघा 2 ने या सगळ्यांना डिवाइड करू शकतो राईट. 1 ने पण करू शकतो, 5 ने पण करू शकतो, 10 ने पण करू शकतो, 25 ने पण करू शकतो, 50 ने पण करू शकतो, 100 ने करू शकतो, 125 ने करू शकतो. त्याच्यानंतर 250 ने सगळ्यांना डिवाइड करतो, सगळ्यांना 500 ने डिवाइड करू शकतो. बघा एवढे सगळे नंबर आहेत. या सगळ्या नंबरने तुम्ही या सगळ्यांना डिवाइड करू शकता बरोबर. पण या सगळ्यांमधून मोठ्यात मोठा नंबर जो असणार आहे तो तुम्हाला घ्यायचा. मोठ्यात मोठा नंबर कुठला 500. म्हणजे तुमची G ची व्हॅल्यू काय असणार आहे 500 असणार. तर ही नंबर अशा प्रकारे G ची व्हॅल्यू आपल्याला शोधावी लागणार की असा मोठ्यात मोठा नंबर की ज्याने या सगळ्यांना डिवाइड करू शकतो. ठीक आहे. मग आता आपल्याला काय करायचं या ठिकाणी विषय सोपा आहे. DI/G म्हणजे या सगळ्यांना G ने म्हणजे 500 ने डिवाइड करायचं आहे. 1000 ने 500 ला 1000 ला 500 ने डिवाइड केलं तर -2 आन्सर येईल. 500 ने 500 2 जा -1000. 500 1 जा 500 इथं 0 आले. 500 1 जा 500 500 2 जा आपल्याकडे आलं 1000. तर अशा प्रकारे आला. आणि नंतर FI UI सोपा आहे. FI म्हणजे बाबा हा आणि UI म्हणजे हा. बघा 35 2 जा 70 मायनस आहे म्हणून या ठिकाणी आलं -70. त्याच्यानंतर 28 1 जा 28 मायनस आहे म्हणून -28. 32 0 जा 0. त्याच्यानंतर 15 1 जा 15 आपल्याकडे या ठिकाणी आलं आणि 10 2 जा आपल्याकडे आलं 20. मग आता इथं आपण लिहू समेशन FI आणि UI. आता समेशन FI UI लिहायचं. आता यांची सम किती येईल बघा. या दोघांची सम आली -98 बरोबर आणि या दोघांची सम आली आपल्याकडे 35 आली. या दोघांची सम आली 35. मायनस प्लस मायनस 98 मधून आपल्याकडे 35 गेले किती राहिले बाबा. इथं आले 3 इथं आले 6 -63 आले मोठ्या नंबरचा साईन. म्हणजे इथे तुम्हाला काय येईल बाबा -63. ठीक आहे. मग आता आपल्याला मीन काढायचा आहे. कुठल्या मेथडने मीन काढायचा स्टेप डेव्हिएशन मेथडने. पण त्याच्या अगोदर मला U बार ची व्हॅल्यू काढायची. कशाची U बार ची व्हॅल्यू. U बार म्हणजे समेशन FI UI अपॉन समेशन FI. सोपं आहे. आता U बार बघा
यू बार म्हणजे समेशन एफ आय यू आय, आपण समेशन एफ आय यू आयची व्हॅल्यू -63. मग इथं लिहायचं -63 आणि डिवायडेड बाय समेशन एफ आय किती 120 आहे. मग इथं 120. आता हे 120ने डिवाइड करायचं. आता कसं करायचं बघा, असं करा 120ने डिवाइड करा 63ला. 63 येत नाही म्हणून इथं 0 घेतला, इथं 0 पॉईंट घेतला. 12 5 आपल्याला 60 येत आहे. 12 5 माझ्याकडे इथं 60 म्हणून इथं 600. 3 घेतला, एक 0 घेतला, त्याच्यानंतर एक 0 घेतला, त्याच्यानंतर 12 2 आपल्याकडे 240 आले बरोबर. 6 घेतला, 0 घेतला बरोबर, कारण 300 मधून 240 गेले, 60 आले, एक 0 घेतला आणि 12 5 आपल्याकडं 60 येतात म्हणून 125 600 म्हणजे 525 आलं. -0.525 हा झाला तुमचा यू बार. ठीक आहे. आता मला मीन काढायचा आहे. मीन बघा, मीन काढायचा इथं फॉर्म्युला लक्षात घ्या. मीन काढायचा फॉर्म्युला इथं थोडासा वेगळा आहे. ए प्लस यू बार इंटू जी. काय? ए प्लस यू बार इंटू जी हा आहे फॉर्म्युला. इथे हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा मीन काढण्याचा स्टेप डेव्हिएशन मेथडचा. ठीक आहे. बघा तिन्हीसाठी वेगळे आहेत. म्हणजे डायरेक्ट मेथडमध्ये फक्त डायरेक्ट बाबा तुमचा एक्स आय एफ आय आपण एफ आय काढले की डायरेक्ट मिळतो. त्याच्यानंतर दुसरी जी ॲझ्युमिन मेथड आहे त्याच्यामध्ये ए प्लस डी बार हा फॉर्म्युला असतो आणि स्टेप डेव्हिएशनमध्ये ए प्लस यू बार इंटू जी. आता ए ची जी व्हॅल्यू आहे, ए ची व्हॅल्यू काय बाबा माझ्याकडे, ए ची व्हॅल्यू 1250 प्लस यू बारची व्हॅल्यू किती बाबा, यू बारची व्हॅल्यू जी आपल्याकडं -0.525 आणि इंटू जी ची व्हॅल्यू किती बाबा 500. ठीक आहे. आता पहिले या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 1250 प्लस मायनस मायनस होतील. 525 इंटू 5 करा. 5 बघा 525 इंटू आपण काय करू 500 करू. पहिले हे 2 झिरो घेऊ आणि मग 5 ने मल्टिप्लाय करू. 5 5 25चे 5 वर बघा व्यवस्थित लिहू आपण. 525 इंटू 500. पहिले 2 झिरो आपण घेतले. 5 5 25 वर आले 2. 5 2 10 आणि 2 झाले 12. 12 चे 2 वरती आला एक. 5 5 25 आणि 1 झालं 26. किती 1 2 3 घरं सोडून पॉईंट 262.5. 262.5. ठीक आहे. मग आता 1250 मायनस 262.5 बरोबर. इथं घेतला एक 0. 10 मधून आपल्याकडे 5 गेले 5, इथं आला एक. परत माझ्याकडे 10 मधून 3 गेले 7, इथं आला एक. या ठिकाणी परत या ठिकाणी 15 मधून 6 आणि 1 7 गेले बघा. 15 मधून 7 गेले 8 राहिले, इथं आला एक. आणि 12 मधून 3 गेले माझ्याकडे आले 9. 987.5 काय आला बाबा 987.5. 987.5 आणि इथं काय बाबा रुपीज आहे 987.5 रुपीज हे आपल्या या ठिकाणी उत्तर येईल. तर अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न जो आहे तो सोडवता येईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण ॲझ्युमिन मेथडने कुठलाही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. तर मेथड एकदम सिंपल आहे, इतकासा अवघड नाही आहे. पण हा जर प्रश्न आला या प्रकारचा तर या प्रकारचा प्रश्न तुम्हाला 4 मार्काला येऊ शकतो. त्याच्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, लक्षात घ्या थोडंसं आपल्यासाठी की हे प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहेत. 4 मार्काचा प्रश्न आहे आणि 4 मार्काच्या प्रश्नात आपल्याला इथे आउट ऑफ मार्क मिळू शकतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी टेबल व्यवस्थित बनवायचा आहे आणि या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. 5th नंतर 6 नंबरचा एक क्वेश्चन आपल्याकडे याच्यामध्ये आहे, तर त्याच्यावर सुद्धा आपण थोडीशी चर्चा करायचा प्रयत्न करू. ठीक आहे. तर जाऊयात पुढं. बघा पुढचा जो क्वेश्चन आहे आपल्याकडे या ठिकाणी बघा 6 नंबरचा जो क्वेश्चन आहे याच्यात काय बघा सेम तसंच आहे सगळं. आता बघा विकली वेजेस पहिले ह्याला लिहून घेतो चला मी. 1000 टू 2000, 2000 टू 3000, त्याच्यानंतर 3000 टू 4000 आणि 4000 टू बघा 4000 टू 5000 आणि नंतर इथं बाबा करू आपण टोटल. ठीक आहे. झालं. नंबर ऑफ वर्कर्स किती बाबा 25, 45, 50, त्याच्यानंतर 30 आणि समेशन एफ आय इथं आपल्याला करायचे. या दोघांची सम झाली आपल्याकडे 70 बरोबर. हे 70 झालं 70 आणि हे 80 झाले 150. इथं झाले 150. क्लास मार्क म्हणजे दोघांच्या मध्ये, या दोघांच्या मध्ये किती येणार 1500 कारण 1000 आणि 2000च्या मध्ये येणारा नंबर 1500. या दोघांच्या मध्ये येणार 2500, या दोघांच्या मध्ये येणार 3500, या दोघांच्या मध्ये येणार 4500. आता डी आय म्हणजे एक्स आय मायनस ए ची व्हॅल्यू काय घेणार
इथं 2 नंबर येतात मध्ये, मग तुम्ही कुठलाही नंबर घ्या, मी हा नंबर घेतो, ही व्हॅल्यू या ठिकाणी ए ची घेतो, ठीक आहे. 3500 घेतली तरी चालेल. आपण इथं ए ची व्हॅल्यू किती घेतली, 2500. आता सगळ्यांमधून 2500 ला मायनस करायचं. बघा 1500 मायनस 2500 किती येणार, -1000 तुमच्याकडे आन्सर येणार. 2500 मधून 2500 गेले 0, 3500 मधून 2500 गेले 1000, 4500 मधून 2500 गेले 2000. ठीक आहे, झालं. आता त्याच्यानंतर यू आय म्हणजे DI अपॉन जी, या सगळ्यांना कुठल्या नंबरने डिवाइड करू शकतो तुम्ही, मोठा नंबर कुठला 1000. या सगळ्यांना 500 ने पण डिवाइड करू शकतो, 100 ने पण डिवाइड करू शकतो, पण मोठा नंबर 1000 आहे. 1000, 1000, 2000 सगळ्यांना 1000 ने तुम्ही डिवाइड करू शकता, म्हणून G इज इक्वल टू किती घेतो आपण 1000. ओके, मग आता इथं 1000 ने डिवाइड करू. 1000 अपॉन 1000 1 -1, इथं 0. 1000 अपॉन 1000 इथं 1 आलं. ओके, त्याच्यानंतर मग पुढे अशा प्रकारे आपल्याला हे सगळं डिवाइड करत जायचं आहे. 2000 अपॉन या ठिकाणी आपण जर 2000 ला 1000 ने डिवाइड केले की 2 आपल्याकडे आन्सर आलं. ठीक आहे, त्याच्यानंतर FI काय बाबा, हे यांनी मल्टिप्लाय करू. 25 1 25 मायनस आहे म्हणून इथं आले -25. 45 इंटू 0 0 आलं. 50 इंटू 1 आपल्याकडे आलं 50, आणि 32 जा 70 आलं. आणि आता इथं काय करायचं, FI आणि UI मला करायचंय, ते इथं आपण लिहू. बघा हे -25 बिचारे एकटेच आहेत, -25, आणि 70 प्लस 50 किती झाले बाबा 120. आता मायनस प्लस मायनस 120 मधून आपल्याकडे काय करायचं, 25 मायनस केले. 120 मायनस 25 किती झाले 95 प्लस 95. 120 मधून 25 तुमचे गेले म्हणजे 95 आले आपल्याकडे. या ठिकाणी प्लस 95 हे आपल्याला आन्सर मिळालेलं आहे. ठीक आहे, 95 आपल्याकडे आन्सर आलं. समेशन FI समेशनचं चिन्ह इथं या ठिकाणी राहिलं. समेशन FI ची व्हॅल्यू आपल्याकडे 95 आली. आता या सगळ्या व्हॅल्यू काढल्यानंतर आपल्याला आता आपली गाडी पुढे न्यायची. या सगळ्यांच्या व्हॅल्यू काढल्यानंतर बघा या ठिकाणी एक लक्षात घ्या, इथं कुठली तरी एक व्हॅल्यू मला तर वाटतं राहिली की काय, एकदा चेक करू आपण. इथं 30 येणार आहे, 32 जा 70 लिहिलं मी, 60 पाहिजे तिथं 60. ओके 60, आणि या दोघांची सम आपल्याकडे किती येते 110, आणि इथं -25 म्हणजे इथे 85 तुमच्याकडे आन्सर येतील. ओके, थोडीशी गडबड झाली. ठीक आहे, काय हरकत नाही, होते बडे बडे शहरों में छोटी छोटी बातें होती रहते. आता आपल्याकडे झाले समेशन FI 150 आणि समेशन FI UI 85. मग आता आपल्याला पहिलं काय करायचं, यू बारची व्हॅल्यू, यू बार समेशन FI UI अपॉन समेशन FI, यू बारची व्हॅल्यू काढायचा हा फॉर्म्युला, बरोबर. मग आता पहिली यू बारची व्हॅल्यू काढून घेऊ. मग यू बारची व्हॅल्यू काढण्यासाठी बघा, समेशन FI UI किती बाबा 85 अपॉन समेशन FI किती बाबा 150. मग आता 150 ने 85 ला डिवाइड करा बाबा. पहिला इथं घेतला 0, इथं घेतला पॉईंट. 15 सक 90, 15 चोक 60, 15 चोक 60, 15 पाचशे 75, 75 1750 आपल्याकडे 750 आपल्याकडे आलं. 155 चा 750 पकडा. 850 मधून 750 गेले 100 आलं. एक 0 घेतले. 15 6 जा 900, परत या ठिकाणी 100 आलं. परत त्याचं 6666 पुढे वाढत जाईल, म्हणजे 0.57 आपण या ठिकाणी घेऊ शकतो. 0.57 यू बारची व्हॅल्यू 0.57 ही या ठिकाणी आपण घेतलं. तर यू बार आला. यू बार आल्यानंतर आपल्याला काय करायचंय, मीन काढायचं. मीन काढायचा. आता मीन काढायचा फॉर्म्युला जो आहे आपल्याकडे असा आहे, मीन काढायचा जो फॉर्म्युला आहे A प्लस यू बार इंटू G, हा फॉर्म्युला आपण मगाशी बघितलेला आहे, बरोबर. आता A ची व्हॅल्यू माझ्याकडे किती आहे, A ची व्हॅल्यू 2500, इथं लिहितो 2500 प्लस यू बारची व्हॅल्यू किती 0.57 इंटू G ची व्हॅल्यू किती 1000, म्हणजे किती आलं 2500 प्लस 0.57 ला 1000 ने जर मल्टिप्लाय केलं 570 आलं. आता या ठिकाणी किती आलं बाबा 225 प्लस 50, बघा 2500 प्लस 570, 0 प्लस 0 0, 0 प्लस 7 7, 5 प्लस 5 10 चे 0 एक आला 3070 या ठिकाणी रुपीज. हे आपल्याकडे उत्तर येईल 3070. तर अशा प्रकारे हा जो आहे हा मीन आपण काढू शकतो स्टेप डेव्हिएशन मेथडने. तर तीनही मेथड बघितल्या, सगळे क्वेश्चन आपण बघितलेत या प्रॅक्टिस सेटचे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा प्रॅक्टिस सेट बघू. एव्हरी प्रॅक्टिस सेट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट नंबर 6.2 बघू. आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला
तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. खूप इम्पॉर्टंट आहे, कारण बेलचं बटन दाबलं तर मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.